नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. महाराष्ट्रातील जैनसाठी आणि विशेषतः शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता. मान्सून महाराष्ट्रात आला की नाही? पाऊस नेमका कधी सुरू होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा पेरणी वेळेवर होणार का? असा प्रश्न इथे विचारला जात आहे. मित्रांनो, मान्सूनचे महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला, पण त्यानंतर अचानक त्याचा वेग कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ढग आहेत, वातावरण बदलत आहेत. पण अपेक्षित असा जोरदार पाऊस अजूनही पडलेला नाहीये. दरम्यान भारतीय हवामान विभागाने नुकताच नवीन अंदाज जारी केला असून यामध्ये 24 ते 48 तासमध्ये महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे ते ठरू शकतात, असं सांगितलं जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्रातील वातावरण पूर्णपणे अनुकूल नसल्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीवर मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे काही भागात पावसाचा वेग हा कमी झालेला दिसतोय. मग आता परिस्थिती हळूहळू बदलत असल्याचे संकेत इथे मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता इथे वाढणार आहे. विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, सध्या राज्यातील लाखो शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. अनेकांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे. बियाणे आणि खतांची तयारी झालेली आहे. पण अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पेरणीची वाट पाहावी लागत आहे. कृषी तज्ज्ञ सांगतात की फक्त 4 ते सरी पडलं म्हणून पेरणी करू नका. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करणे अधिक सुरक्षित आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता सर्वात लक्ष म्हणजे पुढील 3 ते 4 दिवसावर लागणार आहे. कारण याच काळात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. जर वातावरणातील बदल अपेक्षेप्रमाणे झाले, तर राज्यातील अनेक भागांमध्ये चांगल्या पावसाची इथे सुरुवात होऊ शकते. म्हणूनच पुढील 72 तास महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचा जिल्हा सध्या पाऊस सुरू आहे का? की अजूनही उकाडा जाणवत आहे? आणि पेरणीची तयारी झालेली आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा जिल्हा कोणता ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि अशाच हवामानासाठी सर्वात जलद आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.